आजच्या काळात पंचपरिवर्तन या संकल्पनेबद्दल अनेक चर्चा होतात, पण या 5 परिवर्तनांचा जिवंत आदर्श जर कोणाच्या आयुष्यात दिसत असेल तर ते होते स्वामी शिवानंद बाबा। त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1896 रोजी सिलहट, तत्कालीन अखंड बंगाल येथे झाला होता। शतकाहून अधिक काळ त्यांनी इतिहासाचा प्रवास जवळून पाहिला। त्यांच्या निधनाच्या वेळी त्यांचे वय तब्बल 129 वर्षे असल्याचे सांगितले जाते। त्यांच्या आयुष्यात त्यांनी ब्रिटिशकालीन भारत, स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्यानंतर उभे राहिलेले नवे राष्ट्र हे सर्व अनुभवले। स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये ऐतिहासिक भाषण देण्यापूर्वीच त्यांचा जन्म झाला होता आणि लहानपणी त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या सहवासात वेळ घालवला होता असेही सांगितले जाते। 21 मार्च 2022 रोजी राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना त्यांनी राष्ट्रपतींसमोर केलेला साष्टांग नमस्कार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। तो केवळ नम्रतेचा एक आविष्कार नव्हता, तर भारताच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मूल्यांची जाणीव करून देणारा संदेश होता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडलेल्या पंचपरिवर्तन म्हणजे 5 परिवर्तने या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास स्वामी शिवानंद यांचे जीवन या संकल्पनेचेच एक जिवंत मूर्तिमंत रूप असल्याचे दिसून येते। पहिले परिवर्तन स्वदेशी। स्वदेशी म्हणजे केवळ स्थानिक उत्पादनांचा वापर करणे नव्हे, तर आपल्या गरजांवर ताबा मिळवणे होय। तेल विरहित उकडलेले अन्न, साधे सुती कपडे आणि अत्यंत मर्यादित उपभोग या गोष्टींनीच त्यांची जीवनशैली परिभाषित केली होती। थोड्या गोष्टींमध्येच समाधान मानण्यातच खरे स्वातंत्र्य सामावलेले असते हे त्यांच्या जीवनाने सिद्ध करून दाखवले। दुसरे परिवर्तन कौटुंबिक मूल्ये। एका गरीब कुटुंबात जन्मलेले आणि लहानपणीच अनाथ झालेले स्वामी शिवानंद त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर केलेले संस्कार हीच त्यांची सर्वात मोठी संपत्ती ठरली। प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही ते अत्यंत आदराने जमिनीवर नतमस्तक होत असत। आपल्या मुळांचा त्यांना कधीच विसर पडला नाही। तिसरे परिवर्तन निसर्गाशी सुसंवाद। कोणतीही ऐशारामाची साधने नाहीत, फक्त निसर्गाबरोबरचे सहजीवन, जमिनीवर झोपणे, पहाटे उठणे आणि साधे जीवन जगणे। त्यांचे जीवन हे पृथ्वीवर वर्चस्व गाजवण्याचे नव्हे, तर पृथ्वीशी एकरूप होऊन जगण्याच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब होते। चौथे परिवर्तन सामाजिक समरसता। वाराणसीच्या रस्त्यांवर कुष्ठरोगी रुग्णांची सेवा करताना त्यांनी दाखवून दिले की मानवतेतच देवत्व आहे। धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या वर्तनातून करुणा आणि एकतेचा संदेश दिला। पाचवे परिवर्तन आत्मशिस्त आणि नागरिक म्हणून जबाबदारी। योगाचा नियमित सराव हेच त्यांच्या असाधारण दीर्घायुष्याचे रहस्य होते। 2019 मध्ये डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीयदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित केले होते असे सांगितले जाते। वयाच्या 129व्या वर्षीही ते स्वावलंबी राहिले आणि यातूनच त्यांनी हे सिद्ध केले की निरोगी नागरिक हेच एका सशक्त राष्ट्राचा पाया असतात। स्वामी शिवानंद बाबा यांचे जीवन ही केवळ दीर्घायुष्याची गाथा नाही, तर तो भारतीय आत्म्याचा एक जिवंत आविष्कार आहे। पंचपरिवर्तन कसे साध्य होऊ शकते याबद्दल अनेक सिद्धांत असतील, पण त्याचे जिवंत उत्तर एकच होते, ते म्हणजे स्वामी शिवानंद बाबा।